नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी मस्त असा एक सिक्रेट घटक घालून दाणेदार हलवा कसा करायचा, अगदी हलवाई स्टाईल गाजराचा हलवा कसा करायचा याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1.5 किलो गाजर किसून घेतलेले आहेत. आता मी एक कढाई इथे तापत ठेवलेली आहे. त्यात 2 चमचे तूप घातलेलं आहे. गाजराच्या हलव्यामध्ये तूप थोडं जास्त झालं तरी काहीही हरकत नाही. हे आपण थोडं भाजून घेऊया. ॲक्च्युली कढई थोडी इथे छोटी पडली, पण ते थोडं शिजत आलं की मऊ पडल्यानंतर ते आपोआप खाली दाबेल, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. मी याला छान इथे तुपावर फक्त 2 मिनिटं इथे परतून घेणार आहे. जास्त इथे आपल्याला तुपावर याला फार वेळ परतून घेण्याची गरज नाही आहे. मी साईडला इथे 2 कप दूध जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. दुधाला उकळी आल्यानंतर ते दूधसुद्धा मी यात टाकून घेतलेलं आहे. ॲक्च्युली दूध मी इथे 2च कप वापरलेलं आहे, म्हणजे ते अगदी कमी आहे किंवा बेताचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते की मी दूध का कमी वापरलेलं आहे ते. दुधासोबत गाजर आपण इथे छान शिजू देऊया. मस्त असे ते गाजर नरम होईपर्यंत आपल्याला इथे शिजू द्यायचं आहे. मी इथे सुरुवातीलाच थोड्या मनुकासुद्धा टाकून घेतलेले आहे. कारण गरम होताना किंवा हलवा जसा जसा शिजत जाईल तसा मनुका छान नरम होईल आणि थोडा फुगूनसुद्धा वर येईल. आपण आधीचे दूध टाकलं होतं ते थोडं इथे आटलेलं आहे आणि आता मी यात पूर्ण 1 वाटी भरून इथे मिल्कमेड टाकलेलं आहे. म्हणूनच मी सुरुवातीला दूध हे कमी वापरलं होतं. मिल्कमेड हे एक आटवलेलं दूधच असतं आणि ते गोडसुद्धा असतं. त्यामुळे साखरेचा अंदाज हा प्रत्येकाने आपापल्यानुसार ठरवावा. मी यासोबतच थोडी छोटी पाऊण वाटी इथे साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे. जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता. पण आपण वापरलेलं मिल्कमेड हे सुद्धा चांगलं बऱ्यापैकी गोड असतं. आता मी जो तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण सिक्रेट घटक घालणार आहोत, तर ते इथे टाकायचं आहे आपल्याला इथे पनीर. पनीरमुळे गाजराचा हलवा जो आहे तो अतिशय दाणेदार आणि खूप चविष्ट बनतो. तर मी ते पनीर जे आहे ते हाताने छान असं क्रम्बल करून घेतलं होतं. पनीर किसून घातलं तरीही चालेल. 1.5 किलो गाजराच्या किशासाठी मी इथे 150 ग्रॅम पनीर वापरलेलं आहे. हाताने छान असं क्रम्बल करून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला पनीर घालायचं आहे. सुरुवातीला पनीर घालायचं नाही, पनीर हे सर्वात शेवटीच घालायचं. थोडे इथे चॉप केलेले ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहे. ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. हे बघा आपला मस्त असा दाणेदार हलवा तयार आहे. फार कोरडा होऊ द्यायचा नाही. मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि आता या स्टेजवर मी इथे गॅस बंद करून देणार आहे आणि आता आपण यात थोडी चवीपुरती मस्त अशी इथे वेलची पावडरसुद्धा टाकून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही ते कढईमध्ये हलवा जो आहे तो आपला इथे सुटत चाललेला आहे. साईडनी पण अजिबात चिपकत नाही आहे. कढईच्या तळाशी आपण जेव्हा हलवा हलवतो त्यावेळेला त्याच्यात पाणी आपल्याला दिसायला नको, पाण्याचे थेंब असे. छान असा कोरडा व्हायला पाहिजे, म्हणजेच आपला हलवा जो आहे तो दाणेदार होईल. मी आता इथे गॅससुद्धा बंद केलेला आहे, वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि छान असा आता आपण गाजराचा हलवा जो आहे इथे सर्व्ह करून घेऊया. बघू शकता मस्त असा दाणेदार अगदी हलवाई स्टाईल आपला इथे गाजराचा हलवा तयार झालेला आहे. मोकळासुद्धा झालेला आहे. चवीलासुद्धा खूप अप्रतिम आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तेही मी गाजराची नवीन रेसिपी घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.